नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद घोरपडे. गेले 18 वर्ष ऑफलाईन पद्धतीने माझे क्लासेस चालू आहेत. परंतु आत्ता सध्या डिजिटलचं युग असल्या कारणाने गेल्या 18 वर्षाचा अनुभव माझ्या इतरही विद्यार्थी मित्रांना मिळावा या हेतूने आपल्या या एज्युट्रिक्स बाय विनोद सर या चॅनलची निर्मिती केली आहे. या चॅनलवरती आपणाला महाराष्ट्र बोर्डसाठी इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, सायन्सचे विविध व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि तुम्हाला नक्कीच माझ्या असणाऱ्या 18 वर्षांच्या अनुभवाचा फायदा होईल आणि तुमची मार्क्स तुम्हाला वाढवण्यामध्ये याची मदत होईल. तर आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत इयत्ता 10वीचा पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्ही इंग्लिश बरोबर मराठीमधून देखील ट्रान्सलेशन असणारे व्हिडिओज पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला इंग्लिशचे विद्यार्थी असतील किंवा सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असतील किंवा मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील, सर्वांना या यूट्यूब चॅनलवरती येणारे व्हिडिओज पसंत पडतील आणि सर्वांना उपयुक्त ठरतील. तर सुरू करूयात आपण इयत्ता 10वीचा पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता आपण पाहणार आहोत मॅथ्स 1 क्लास 10 साठी म्हणजे इयत्ता 10वीचा आपण मॅथ्स 1 या विषयाकडे पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये तुम्हाला आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र बोर्डचा जो सिलेबस आहे, मॅथ्सचा असेल, इंग्लिश असेल अथवा सायन्स असेल, ते तुम्हाला मराठी आणि इंग्लिश यामधून याच्याद्वारे समजतील. जरी कंटेंट इंग्लिश असेल तरी मी एक्सप्लेनेशन मराठीतून करणार आहे, जेणेकरून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हा कंटेंट समजणं सोपं जाईल. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एज्युट्रिक्स बाय विनोद सर या चॅनलमध्ये. जर आत्तापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या फ्रेंड सर्कललाही देखील सांगा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीतील मॅथ्स 1चा पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. मराठीमध्ये याचा अर्थ होतो दोन चलातील रेषीय समीकरणे. ओके, तुम्हाला पाठाचं नाव तर लक्षात आलं. याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत हे पण मी तुम्हाला क्लिअर करतो. याच्यामध्ये आपण पाठाचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत, म्हणजे पाठाची ओळख पाहणार आहोत. हा पाठ आहे काय, याच्यामध्ये कशा स्वरूपाचे एक्झाम्पल येतील, त्याचबरोबर जे एक्झाम्पल येतील त्याच्या सोडवण्याच्या विविध मेथड्स काय आहेत, त्या मेथड्स बरोबर माझ्या स्वतःच्या संशोधनातून निर्माण केलेल्या ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे, जेणेकरून तुम्हाला चांगली मार्क्स मिळायला मदत होईल. तसेच आज आपण विशेष करून प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. जो आपण पाठ सुरू करणार आहे त्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आणि मराठीमध्ये याचा अर्थ होतो दोन चलातील रेषीय समीकरणे. बघा बाळांनो, प्रत्येक पाठाला विषय कोणताही असो, प्रत्येक पाठाला एक टायटल असतं म्हणजे शीर्षक असतं आणि ते शीर्षक देण्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू असतो. प्रत्येक शीर्षक विशेष काहीतरी अर्थ त्याला असतो आणि शीर्षकामधूनच बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत असतात. तर आपल्याला शीर्षक समजून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला या शीर्षकाचं थोडंसं एक्सप्लेनेशन देतो. जर इंग्लिशमध्ये आपण विचार करायला गेला तर लिनियर हा शब्द बनत असताना लाईन या शब्दापासून बनलाय. आणि लाईन म्हणजे काय, लाईन म्हणजे काय तर रेषा, आणि रेषेपासून शब्द बनला रेषीय. आता याचं ॲक्च्युअल मिनिंग काय आहे ते मी सांगतो. रेषीय म्हणजे एका रेषेतील, म्हणजे ज्याच्या डोक्यावरती कोणताच घातांक नसतो, म्हणजे इंडेक्स काहीच नसतो, त्याला रेषीय बोलतात. इक्वेशन म्हणजे काय तर समीकरणे. तुम्हाला समीकरण म्हणजे नक्की काय ते माहीत आहे. ज्याच्यामध्ये इज इक्वल टूचं साईन येतं त्याला आपण समीकरण बोलतो. आता या ठिकाणी पाहिजे ते दोन चलातील समीकरणे आहेत. आता दोन चलातील म्हणजेच टू व्हेरिएबल्स मधील, बघा या ठिकाणी आहे दोन चलातील म्हणजे टू व्हेरिएबल्स मधील. आता व्हेरिएबल्स कोणाला म्हणतात तर जे इंग्लिश मधील ABCD मधील लेटर्स आहेत ते या ठिकाणी चल म्हणून काम करतात. तर आपल्याला या पाठामध्ये काय पाहायचंय, एवढी चर्चा केल्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे की या पाठाचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच सामान्य रूप. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे सामान्य रूप लक्षात राहील त्यांना हा पाठ समजायला जास्त मदत होईल. आता काय आहे या पाठाचं सामान्य रूप, म्हणजे या पाठामध्ये याच स्वरूपाची एक्झाम्पल येतील. तर ते सामान्य रूप असं आहे: ax + by
इज इक्वल टू सी. आता या ठिकाणी जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल एक्स आणि वाय हे दोघं व्हेरिएबल्स म्हणून काम करतील, त्याला आपण चल बोलू, म्हणजेच इंग्लिशमधील लेटर्स या ठिकाणी येतील. आणि ए असेल, बी असेल आणि सी असेल हे कोइफिशिएंट आहेत, म्हणजेच याला मराठीमध्ये सहगुणक असं बोलतात. आणि या ठिकाणी संख्या येतील म्हणजेच नंबर्स येतील. तर अशा स्वरूपाचं इक्वेशन आपल्याला या पाठामध्ये पाहता येणार आहे. तर माझ्याबरोबर तुम्ही देखील प्रयत्न केला तरी चालेल. या ठिकाणी ए, बी आणि सी या ठिकाणी संख्या टाका आणि एक्स आणि वाय या ठिकाणी इंग्लिशमधील लेटर टाका. ती दोन भिन्न लेटर्स असले पाहिजेत. तर प्रयत्न करू आपण एक लिहिण्याचा, कशा स्वरूपाचे इक्वेशन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. तर बघा, मी कोणताही अंक टाकतो. 3x + 4y इज इक्वल टू 8. हे देखील आपलं एक स्टँडर्ड फॉर्ममधलं म्हणजे या पाठातलं इक्वेशन झालं. का झालं तर तुम्ही नीट विचार केला तर एक्स आणि वाय हे या ठिकाणी व्हेरिएबल म्हणजे चल म्हणून काम करतात. आणि 3 असेल, 4 असेल आणि 8 असेल हे कोइफिशिएंट म्हणजे सहगुणक म्हणून काम करतात. तर अशा स्वरूपाचे एक्झाम्पल आपल्याला या पाठामध्ये पाहायची आहेत. आता तुम्हाला एक्झाम्पल तर समजले. जर अजून एक खासियत याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी तुम्हाला आहे, जर दिलेलं एक्झाम्पल आपल्याला या स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल म्हणजे सामान्य रूपात नसेल तरी ते आपल्याला सर्वप्रथम सामान्य रूपात करून घ्यावा लागेल, त्याच्यानंतरच आपल्याला एक्झाम्पल सुटतील. तर प्रयत्न करूयात आपण की या पाठामध्ये कशा स्वरूपाची गणितं येतील. मग हे समजून घेण्यासाठी आपण प्रथम जो प्रॅक्टिस सेट आहे आपला त्याच्याकडे आपण जाणार आहोत. परंतु तत्पूर्वी तो प्रॅक्टिस सेट कोणत्या गोष्टीवरती डिपेंडन्स आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सायमल्टेनियस आपल्याला इक्वेशन सोडवायची आहेत आणि ते इक्वेशन सोडवण्याच्या काय मेथड्स आहेत. त्यातली पहिली मेथड आहे आपली इलिमिनेशन मेथड, म्हणजेच काहीतरी आपल्याला या ठिकाणी घालवायचं आहे. एक शब्द लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी घालवणे. मी आता गेल्या 18 वर्ष शिकवत असताना मुलांना शॉर्टमध्ये सांगतो की घालवणे एवढं डोक्यात ठेवा. आपल्याला कोणतं तरी व्हेरिएबल घालवायचे, मग डिरेक्टली आपल्याला ती मेथड समजायला सोपी जाते. मग माझ्या ट्रिक्स आणि स्टेप्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि त्या ट्रिक्स आणि त्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं सिंगल एकही गणित चुकणार नाही याची खात्री मी देतो. आणि याचा अनुभव तुम्हाला येतच राहील आणि त्याचं उदाहरण तर आपण पाहणारच आहोत. तर मी या ठिकाणी तुम्हाला इलिमिनेशन मेथड्स म्हणजे कोणाला काहीतरी घालवायचं एवढं डोक्यात ठेवायचं, त्याच्या ट्रिक्स आणि टिप्स काय आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर त्या स्टेप्स समजून घ्या. स्टेप्सलाच आपण त्याच्यामध्येच मी ट्रिक्स देईल. पहिली स्टेप आहे दिलेलं एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्ममध्ये असावं. स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजेच सामान्य रूपामध्ये गणित असावं. नसेल तरी आपल्याला सामान्य रूपामध्ये गणित करावं लागेल, एक्झाम्पल करावं लागेल. ओके, पहिली ट्रिक्स आहे गणित दिलेलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये असावं. दुसरी ट्रिक्स आहे गणितामध्ये लाईक टर्म्स शोधणे. लाईक टर्म्स म्हणजे काय तर ते सर्वात प्रथम समजून घ्या. एकसारखी पदे. आता एकसारखी पदे कोणाला बोलायचं? ज्यांचं कोइफिशिएंट म्हणजे सहगुणक आणि व्हेरिएबल दोन्ही सेम पाहिजेत. फर्स्ट इक्वेशनमध्ये कोइफिशिएंट आणि व्हेरिएबल सेम असेल तर दुसऱ्यामध्ये पण कोइफिशिएंट आणि व्हेरिएबल सेम असेल तर त्याला आपण लाईक बोलतो. आपण गणित घेताना तुमच्या लक्षामध्ये येईल, मी त्या ठिकाणी अजून एक्स्ट्रा समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. लाईक टर्म्स शोधणे. जर लाईक टर्म्स नसतील तर करणे. लाईक टर्म्स नसतील तर करणे. कसे करायचे आपण त्याचं देखील उदाहरण पाहणार आहोत. थर्ड स्टेप आहे बघा, पहिली स्टेप झाली आपली स्टँडर्ड फॉर्ममध्ये गणित करणं. दुसरी स्टेप लाईक टर्म्स शोधणं, नसतील तरी लाईक टर्म्स करणं. आणि तिसरी स्टेप आहे जर लाईक टर्म्स जे आपल्याला मिळालेले आहेत त्यांना सेम साइन असेल म्हणजे दोघांना प्लस प्लस साइन असेल तर आपण मायनस करायचं म्हणजे वजा करायचे. आणि जर लाईक टर्म्सला भिन्न साइन असेल म्हणजे दोघांना डिफरंट साइन असेल तर त्यांचे प्लस करायचे. आता ही ट्रिक्स लक्षात ठेवा. मी एवढ्या 3 स्टेप दिलेल्या आहेत. मी गणित सोडवायला घेत असताना मी या स्टेप्स फॉलो करणार आणि तुम्ही या स्टेपनुसार आपलं गणित सुटतंय का ते पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण वेळ न दवडता आपला एक एक्झाम्पल या स्टेपने सुटतं का पाहूयात. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा रेफर करतो, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला कोणत्या स्टेप फॉलो करायच्या तर दिलेलं
एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्ममध्येच म्हणजे सामान्य रूपामध्ये असावं. देन त्याच्यामध्ये लाईक टर्म्स शोधणे. आता लाईक टर्म्स कोणाला बोलतात ते सांगतो तुम्हाला. 5x पहिल्या इक्वेशनमध्ये 5x असेल तर दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण 5x असलं पाहिजे, याला लाईक टर्म्स बोलतात. म्हणजे एकसारखी पदे शोधणे हे आपलं काम आहे. जर नसतील तर ती करायची, लाईक्स करायची, त्याशिवाय आपण ही प्रोसेस किंवा ही मेथड्स वापरू शकत नाही. कसं करायचं हे उदाहरणामध्ये मी समजून सांगेल. आणि जे आपल्याला लाईक टर्म्स मिळालेत, आता हे 5x मिळालेत असं समजून चाला. जर याला इथं प्लस साईन आहे, याला इथं प्लस साईन आहे, तर विचार कसा करायचा. लाईक टर्म्सला सेम साईन. बघा सेम म्हणजे काय, तर दोन्हीकडे प्लस प्लस. जर असं आढळलं तर त्या इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची, आणि जर दोघांना भिन्न साईन असतील तर त्याची ॲडिशन करायची. एवढे 3 स्टेप तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपण आता एक्झाम्पलला सुरुवात करणार आहोत. आत्ताच मी तुम्हाला एलिमिनेशन प्रोसेसनं एक्झाम्पल कसं सोडवायचं याच्या माझ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्यात. त्याच्यानुसार आपण एक एक्झाम्पल सुटतं का ते पाहू, आणि जर सुटलं तर तुम्हाला या ट्रिक्स कशा उपयुक्त ठरतील ते पण सांगेल. 100% आपल्याला एक्झाम्पल सुटणार आहेत. तर पाहूयात. आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे. हे प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं एक एक्झाम्पल आहे. तुम्ही नंतरनं चेक करा. आता लक्ष द्या. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलं आहे. मी या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलंय ते मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिलं इक्वेशन आहे 3a + 5b = 26. याला मी फर्स्ट नंबर इक्वेशन म्हणतो, म्हणजे पहिलं इक्वेशन बोलतो. आणि a + 5b = 22 याला मी सेकंड नंबर म्हणजेच 2 नंबरचं इक्वेशन बोलतो. आता आपण आपल्या ट्रिक्स फॉलो करण्याचा प्रयत्न करून त्याच्यानुसार एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करू. आपली पहिली ट्रिक्स होते बघा, तुम्हाला आठवते का, दिलेलं एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्ममध्ये असावं. तर या ठिकाणी जे एक्झाम्पल आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का, तर बघा ax + by = c. पहिलं तर आहे. दुसरं ax + by = c. दुसरं सुद्धा आहे. म्हणजे काय, राईट साईडला फक्त नंबर आला पाहिजे आणि लेफ्ट साईडला दोन्ही व्हेरिएबल आले पाहिजे. त्याच्यानुसार आहे. आपली पहिली ट्रिक्स फुलफिल झाली. स्टँडर्ड फॉर्ममध्ये एक्झाम्पल असावेत. दुसरी ट्रिक्स काय होती, तर दुसरी ट्रिक्स वरती लक्ष द्या. दुसरी ट्रिक्स आपली अशी होती लाईक टर्म्स शोधणे. आता याच्यामध्ये लाईक टर्म्स कुठं आहेत, कसे शोधायचे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी ए ला कोइफिशियंट 3 आहे आणि या ठिकाणी एचा कोइफिशियंट 1 आहे. तर व्हेरिएबल सेम आहे ए, परंतु कोइफिशियंट डिफरंट आहे, म्हणजे हे लाईक टर्म्स नाही आहेत. आता जर आपण बी कडे पाहिलं तर बी चा कोइफिशियंट 5 आहे आणि याचा पण बी चा कोइफिशियंट 5 आहे, म्हणजे हे दोघंही लाईक टर्म्स आहेत. आता दोघं लाईक टर्म्स आहेत. आपली दुसरीही कंडिशन फुलफिल झाली. लाईक टर्म्स पण मिळाले आपल्याला. आता आपल्याला तिसरी कंडिशनवरती विचार करायचा आहे. तिसरी कंडिशन खूप महत्त्वाची आहे या एक्झाम्पलमध्ये. जर लाईक टर्म्सला सेम साईन असेल तर सबट्रॅक्शन करायचं आणि डिफरंट साईन असेल तर ॲडिशन करायचं, म्हणजेच बेरीज करायची. बघा या ठिकाणी 5b साठी प्लस साईन आहे आणि या 5bचं पण प्लस साईन आहे. दॅट मीन्स येथे सेम साईन आहे, म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. परंतु बाळांनो, आपण आत्तापासून पहिलीपासून जेवढी शाळा शिकलो त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं नक्की माहीत असेल, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा होते. ओके, ते एक ट्रिक्स लक्षात ठेवायची. आता 5b ला 5b जाणार आहेत, परंतु 3a आणि a याच्यातली मोठी संख्या कोणती, तर 3 मोठी संख्या आहे. म्हणून वजाबाकीमध्ये आपण लिहिणार 3a वरच्या बाजूला आणि हे इक्वेशन खालच्या बाजूला. लक्ष द्यायचं, मी काय विचार करायला लावला तुम्हाला. 5b ला 5b जाणार आहे, परंतु आपल्याला 3a आणि a मध्ये जे मोठी संख्या आहे ती वरच्या बाजूला लिहायची. आता आपण लिहिली, परंतु या ठिकाणी मांडायचं काय, दोघांमध्ये वजाबाकी करायची हे ठरलं आपल्याला. परंतु या ठिकाणी लिहायचं कसं, तर सेमीची मुलं लिहितील सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. लक्ष द्यायचं, ॲडिशनमध्ये जास्त डोकं लावावं लागत नाही. तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ॲडिंग फर्स्ट अँड सेकंड, परंतु सबट्रॅक्शनमध्ये थोडंसं डोकं लावावं लागतं. फ्रॉम या शब्दाच्या पुढं जो वरती इक्वेशन लिहिलंय तो नंबर आला पाहिजे, एवढं डोकं लावा. ही एक ट्रिक्स लक्षात ठेवायची. भरपूर साऱ्या ट्रिक्स माझ्याकडून शिकवता तुम्हाला मिळतील. मराठीवाले काय लिहितील, समीकरण 1 मधून 2 वजा करू. ठीक आहे, किंवा आता तुमच्या स्कूलमध्ये जसं सांगतात तसं थोडंसं फॉलो करण्याचा प्रयत्न करा, ते पण तुमच्या फायदेशीर राहील. आणि माझ्या ट्रिक्स थोड्याशा वापरा. बघा आता वजाबाकी करायची. तुम्ही पॉलिनोमियलची वजाबाकी शिकत असताना पाहिलं असेल की दुसऱ्या कंसातील वजाबाकीमध्ये चिन्ह बदलतात, प्लसमध्ये बदलत नाहीयेत. तर आपल्याला या ठिकाणी
साईन चेंज करायच्यात. याचा प्लस साईन आहे त्याचं मायनस झालं, याचं सुद्धा मायनस झालं, याचं सुद्धा मायनस झालं. आता का झालं असं हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. 5b ला 5b गेले. का गेले तर इथं 5 ला प्लस साईन आहे आणि या ठिकाणी मायनस साईन आहे. प्लस मायनस मायनस होतं आणि 5 मधून 5 गेलं, 0 राहिला. त्यापेक्षा 5b ला 5b गेलं. आणि तुम्हाला आठवलं असेल मी बोललो होतो एलिमिनेशन प्रोसेसमध्ये आपल्याला घालवणे एवढं डोक्यात ठेवायचे. आपण या ठिकाणी 5b ला 5b घालवलं. आता पुढची प्रोसेस आपण करूयात. 3a मधून 1a गेला. आता याचं साईन वजा विचारात घ्यायचं. 3 मधून 1 गेला, 2a राहिले आणि 26 मधून 22 गेले, 4 राहिले. या ठिकाणी 2 आणि a मध्ये गुणाकाराचं साईन असतं. 2 त्या ठिकाणी गेले की भागाकार होतं. a बरोबर 2 ने 4 ला भाग लावलं, बेक बे बे 2 4 म्हणजे उत्तर आलं 2. आता या ठिकाणी तुम्हाला याची व्हॅल्यू मिळालेली आहे. तुम्ही पाहिलं की याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. याची व्हॅल्यू आपली 2 आलेली आहे. परंतु अजून एक्झाम्पल संपलेलं नाही कारण आपल्याला बीची व्हॅल्यू काढायची आहे. तर तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतो आपल्याला जी याची किंमत मिळाली आहे ती याची किंमत समीकरण कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा. मी बोलता बोलता सहज बोलतो द व्हॅल्यू ऑफ ए पुटिंग कशात बी म्हणजे काय तर एची किंमत कोणत्याही समीकरणात ठेवा, तुम्हाला बीची किंमत मिळणार आहे. परंतु तरी पण बाळांनो थोडंसं हलकं समीकरण निवडा जेणेकरून आपलं गणित पटकन होईल. तर आता बघा पहिलं हे आणि दुसरं हे होतं तर दोघेकडे बघताना थोडंसं दुसरं हलकं समीकरण आपल्याला वाटतं. तर एची किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवूयात. मग इंग्लिशवाले काय लिहितील द व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 2 पुट इन इक्वेशन सेकंड आणि मराठीवाले लिहितील ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आता ठेवू म्हणजे काय करायचं तर इक्वेशन नंबर 2 आपल्याला ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे. इक्वेशन आपलं आहे ए प्लस 5b इज इक्वल टू 22 म्हणजेच 22. आपल्याला या ठिकाणी एच्या जागेवरती 2 ठेवायचे. इथं ए आहे आपला 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. आता 2 त्या ठिकाणी गेले काय होईल 5b इज इक्वल टू 22 वजा 2 म्हणजेच 5b बरोबर 20 आणि 5 आणि b मध्ये गुणाकाराचं साइन असतं. गुणाकार तिकडे गेला काय होईल भागाकार होईल. 5 ने 20 ला भाग लावलं b ची व्हॅल्यू आपली आली 4. तर या ठिकाणी आपलं गणित पूर्ण झालं. ए ची किंमत आपल्याला 2 मिळाली आणि बी ची आपल्याला 4 मिळाली. म्हणजेच आपलं फायनली सोल्युशन असं झालं. सोल्युशन लिहायचं उकल लिहा मराठीवाले. उत्तर झालं 2,4. ओके. तर आता आपण अजून एक पुढचं एक्झाम्पल पाहू ते थोडंसं भिन्न असेल. बघा या ठिकाणी लाईक टर्म्स मुळातच एक्झाम्पलमध्ये दिले होते. आता आपण लाईक टर्म नसताना ते लाईक टर्म कसे करायचे आणि ते एक्झाम्पल कसं सोडवायचं हे पाहण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी जर तुम्ही नीट पाहिलं तर हे पहिलं इक्वेशन आहे. ते इक्वेशन मी या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतो. 2x - 3y इज इक्वल टू 9 याला 1 नंबर देतो म्हणजेच 1 नंबर. आणि दुसरे इक्वेशन आहे 2x + y इज इक्वल टू 13 याला 2 नंबर देतो. मग आता आपल्याला हे इक्वेशन सोडवायचं आहे आपल्या एलिमिनेशन प्रोसेसनं एलिमिनेशन मेथड्सनं. मग आपल्या पुन्हा टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला काळजीपूर्वक आठवावं लागतील. आपल्या 3च ट्रिक्स आहेत. तर पहिली ट्रिक्स आहे गणित स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का ते पाहणे. मी या ठिकाणी हटकून लिहित नाहीये, तुमच्या ते लक्षात राहावेत, तुमच्या वारंवार ते डोक्यामध्ये भिनावं म्हणून आपण त्या ट्रिक्स पहिल्या स्लाइडवरती दाखवल्या होत्या. आता फक्त विचार करायचा आणि आठवण्याचा प्रयत्न करायचा. चला पाहूयात. तर दिलेले एक्झाम्पल आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का. ax + by इज इक्वल टू c. ax + by इज इक्वल टू c दोन्ही इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहेत. पहिली कंडिशन आपली फुलफिल झाली. दुसरी कंडिशन आहे लाईक टर्म्स शोधणे. पाहूया त्याच्यामध्ये लाईक टर्म्स आहेत का. या ठिकाणी 2x आहे, या ठिकाणी 2x आहे. इथंही लाईक टर्म्स आलं बरं का योगायोगाने. मी जे एक्झाम्पल घेतले त्याच्यामध्ये मुळातच लाईक टर्म्स आहेत. परंतु तुम्हाला दाखवायचं आहे की लाईक टर्म्स नसतील तर कसं सॉल्व करायचं. तर या ठिकाणी आपण y ला लाईक टर्म्स करून सोडवण्याचा प्रयत्न करूयात. चला आपण y ला लाईक करूयात म्हणजे काय तर
या ठिकाणी 3y आहे आणि इथं y आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3y आणावं लागेल. मग ते 3y कसं आणायचं, तर इक्वेशन सेकंड मल्टिपल बाय 3, म्हणजे इक्वेशन 3ला जर मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी 3 येईल, परंतु पूर्ण इक्वेशनला 3 ने गुणायचं असतं, हे लक्षात ठेवा. मग आता सांगा गुणून मला काय होईल, 3 2 जा 6, 3 1 जा 3 आणि 13 3 जा 39. ओके, आता हे इक्वेशन झालं थर्ड नंबर. आता तुम्ही काय करायचे बाळांनो, तर पहिल्या आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा. आता हे थोडंसं स्किप करायचं. या ठिकाणी बघा 3y आहे, या ठिकाणी पण 3y आहे, आपल्याला लाईक टर्म्स मिळालं. आता तिसरी कंडिशन आपली होती, जर लाईक टर्म्सला सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन करायचं, म्हणजे वजाबाकी करायची, आणि जर लाईक टर्म्सला भिन्न साइन असेल तर ॲडिशन करायची. या ठिकाणी बघा इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे भिन्न साइन आहे आणि आपल्याला या ठिकाणी प्लस करावे लागणार. मग मी लिहिणार ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड, म्हणजेच समीकरण 1 आणि 3ची बेरीज करू. बेरजेमध्ये जास्त डोकं लावण्याची गरज लागत नाही, एकाखाली एक लिहा, कोण मोठं कोण छोटं काही बघण्याची गरज लागत नाही. आता हे असं का केलं होतं, तर +3yला -3y घालवायचं आहे आणि आपण एलिमिनेशन पद्धतीला घालवणे हा शब्द डोक्यात ठेवायला लावला आहे. 3yला 3y गेलं, 2 आणि 6 8x बरोबर 39मध्ये 9 मिसळले तर होतात 48. 8 आणि एक्समध्ये गुणाकाराचं साइन आहे, 8 त्या ठिकाणी गेले तर होतील भागाकार, मग उत्तर आलं एक्सचं 6. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली, परंतु अजून वायची व्हॅल्यू मिळालेली नाही आहे. तर मी मागाशी बोलल्याप्रमाणे आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करायचं, द व्हॅल्यू ऑफ एक्स पुटिंग कशात बी, म्हणजे काय, तर दिलेली किंवा मिळालेली आपली एक्सची व्हॅल्यू आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा अथवा 3 मध्ये ठेवा, तुमचं उत्तर 200% येणार. तरी पण मी बोललो थोडंसं हलकं समीकरण शोधायचं, का तर गणित पटकन व्हावं. कुठलं हलकं दिसतंय तुम्हाला, तर बघा दुसरं थोडंसं हलकं दिसतंय. आता हलकं म्हणजे कसे, तर वजनानं नाही, त्याच्यामध्ये जास्त गर्दी दिसत नाही, त्याला हलकं बोलायचं. ओके, चला एक्सची किंमत एक्स बरोबर 6 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. सेमीवाले काय लिहिणार आहात, द व्हॅल्यू ऑफ एक्स पुटिंग इन इक्वेशन सेकंड. ओके, तर सेकंड इक्वेशन या ठिकाणी आपण राईट करूयात आणि या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जी आपल्याला मिळालेली आहे 6 ती या ठिकाणी पुट करायची. 2 आणि एक्स मध्ये मल्टिप्लायचं साइन आहे, आपण 2 इंटू एक्सची व्हॅल्यू पुट करायची 6 प्लस y इज इक्वल टू 13. 2 6 जा 12 प्लस y इज इक्वल टू 13. आता 12 तिकडे गेले, y बरोबर 13 वजा 12, y बरोबर 1. आपलं गणित झालं आणि फायनली आपल्याला सोल्युशन मिळालं 6,1. ओके, तर अशा स्वरूपाचं एक्झाम्पल असतात. तुमच्या आत्ता आपल्या ट्रिक्स आणि टिप्स लक्षात आलेल्या असतील, तरीसुद्धा आपल्याकडून काही प्रॉब्लेम्स राहत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. चला, अजून एक आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये एक वेगळ्या स्वरूपाचं गणित पाहायला मिळतं, ते गणित आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मी थोडंसं तुम्हाला झालेलं ओव्हरव्ह्यू सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण आत्ता सध्या 2 प्रकारची गणितं पाहिली, एकामध्ये लाईक टर्म्स दिले आहेत आणि एकामध्ये लाईक टर्म्स दिले नव्हते. अशी 2 प्रकारची एक्झाम्पल आपण पाहिली. या 2 प्रकारची एक्झाम्पल आपल्या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आहेत आणि त्याचबरोबर अजून एक प्रकारचं गणित आहे, ते गणित आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर तुम्हाला शेवटची 2 एक्झाम्पल, प्रॅक्टिस सेट 1.1 मधली शेवटची 2 एक्झाम्पल थोडीशी वेगळ्या पद्धतीने दिसतात, परंतु जरी त्याच्या व्हॅल्यू खूप मोठ्या असल्या तरी ते ASA या रूलने सुटतात. आता ASA म्हणजे काय, A फॉर ॲडिशन, S फॉर सबट्रॅक्शन आणि वन्स अगेन A फॉर ॲडिशन. मी याला मराठीमध्ये बोलतो, एकदा प्लस करा, एकदा मायनस करा आणि पुन्हा प्लस करा, तुमचं पूर्ण गणित संपणार आहे. खूप छान ट्रिक्स आहे आणि सर्वात महत्त्वाचं बाळांनो, पाठीमागची 2 गणितं सोडवताना जेवढं डोकं तुम्हाला लावावं लागलं त्याच्यापेक्षा निम्मं डोकं याच्यामध्ये लावावं लागतं, कारण सिंपल ट्रिक्स आहे. एकदा प्लस केलं की तुम्हाला एक इक्वेशन भेटतं, त्याचा 3rd नंबर द्यायचं. एकदा मायनस केलं की तुम्हाला अजून एक इक्वेशन भेटतं, त्याला 4th नंबर द्यायचं आणि या 3rd आणि 4thची पुन्हा
ॲडिशन करायची. तर डिरेक्टली तुमचं एक्झाम्पल सॉल्व्ह होतं आणि तुमचं उत्तर मिळतं. आता हे एक्झाम्पल खूप मोठं बनतं बरं का, परंतु ट्रिक्स खूप सोपी असल्याकारणाने आपल्याला गणित सहज सुटतात. तर पाहूयात अशा स्वरूपाचंही एक गणित सोडवून आपण कसं सुटतं. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये पहिले इक्वेशन आहे 99x प्लस 101y बरोबर 499 आणि 101x प्लस 99y बरोबर 501. आता याला मी फर्स्ट इक्वेशन बोलतो आणि याला मी सेकंड इक्वेशन बोलतो. आता नीट लक्ष द्यायचं, ह्याच गणितासाठी एएसए रूल का वापरायचा आहे. तर त्याची खासियत अशी आहे बघा, या ठिकाणी 99 हा कोइफिशियंट एक्स साठी आलाय, परंतु दुसऱ्या इक्वेशनमध्ये 99 कोइफिशियंट हा वाय साठी आलेला आहे. आणि पहिल्या इक्वेशनमध्ये 101 हा वाय साठी आला, परंतु दुसऱ्या इक्वेशनमध्ये तो एक्स साठी आला. याला बोलतात इंटरचेंज कोइफिशियंट, म्हणजेच काय, सहगुणकांची अदलाबदल. जर सहगुणकांची अदलाबदल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रूल वापरायचा ASA. आणि रूल काय आहे ते तर मी सांगितलं, एकदा प्लस करायचं, एकदा मायनस करायचं आणि पुन्हा एकदा प्लस करायचं. तर चला आपण डायरेक्टली उदाहरणाच्या साहाय्याने पाहण्याचा प्रयत्न करूयात. मग आपला रूल आहे त्याच्यानुसार सर्वप्रथम ॲडिंग करायचं. मग मी या ठिकाणी बोलतोय ॲडिंग फर्स्ट अँड सेकंड, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. ओके, आता 1 व 2 एकाखाली एक लिहिण्याचा प्रयत्न करू आपण. 99x प्लस 101y बरोबर 499 आणि 101x प्लस 99y बरोबर 501. या दोघांची ॲडिशन करायची, बेरीज करायची. बेरीज करायची काय करायचं, तर 99 आणि 101 बेरीज होते 200x, या ठिकाणी पण 200y आणि या ठिकाणी बेरीज होते 1000. आता तुम्हाला अजून एक ट्रिक सांगतो. जर असे इंटरचेंजचे एक्झाम्पल आले आणि ते एएसए रूलनं सोडवायचे असतील तर आपल्याला जो पहिला नंबर मिळेल ना बाळांनो, या ठिकाणी त्याच नंबर्सने पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचं. आता इथून पुढे सगळ्या गणितांसाठी डोक्यात ठेवा. आता मी या ठिकाणी बोलेल डिवायडेड बाय 200, म्हणजे काय, 200 ने भागू. आता सर्व इक्वेशनला 200 ने भागायचं आहे, म्हणजे लिहिणार कसं मी, 200x अपॉन 200 प्लस 200y अपॉन 200 इज इक्वल टू 1000 अपॉन 200. आता डिवाइड काय केलं होतं, या 200ला 200 गेले, या 200ला 200 गेले, या ठिकाणी 0 गेले, 2 1 जा 2, 2 5 जा 10. आन्सर आलं x प्लस y इज इक्वल टू 5 आणि दॅट इज आवर थर्ड इक्वेशन. हे आपलं तिसरे इक्वेशन आहे. बघा आताशी आपलं एक काम झालं, एकदा प्लस करायचं, अजून आपलं दुसरं काम बाकी आहे सबट्रॅक्शन करायचं. चला करून घेऊयात आपण. आता मी या ठिकाणी लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन, इथं फ्रॉम शब्द लिहितो. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सबट्रॅक्शन करताना एक एक्स्ट्राची काळजी करायची, मोठं कोण आहे ते घ्यायचं. आता 99 मोठं का 101 मोठं, कोणतंही घेतलं तरी चालतं बाळांनो, चुकणार नाहीये. परंतु आपला त्रास जर कमी करायचा असेल तर थोडंसं आपल्याला डोकं लावावंच लागतं. आणि जे विद्यार्थी डोकं लावतात ते कमी त्रासामध्ये जास्त मार्क्स पाडतात. यालाच बोलतात स्मार्ट वर्क. आणि स्मार्ट वर्क करायचं असेल तर थोडासा वेळ द्यावाच लागतो. ओके, तर मग आता 101 वाला वर लिहायचं आहे, म्हणजे मी म्हणणार सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट आणि फ्रॉम काय सेकंड, म्हणजे सेकंड वाला वरती लिहायचं आपल्याला. 101x प्लस 99y बरोबर 501, 99x प्लस 101y बरोबर 499. याच्यामध्ये वजाबाकी आहे आणि मी पहिलं एक्झाम्पल सोडवताना सांगितलं वजाबाकीमध्ये दुसऱ्या कंसातील चिन्ह बदलतात. तर या ठिकाणी साइन चेंज झाले. तर बघा 101 मधून 99 गेले, किती उरले, 2x. या ठिकाणी 99 मधून 101 गेले, किती उरले, तर 2y, परंतु मोठ्या संख्येत चिन्ह वजा. आणि 501 मधून 499 गेले, किती उरले, 2. आता मी या ठिकाणी सांगितलं होतं तुम्हाला, जो पहिला नंबर येईल त्याने डिवाइड करायचं. सेम तेच लॉजिक आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. या ठिकाणी पहिला नंबर किती आला, 2, तर आपल्याला 2 नेच डिवायडेड करायचं. मग डिवायडेड बाय 2, 2 ने भागू. कसं भागणार मी, 2x अपॉन 2, 2y अपॉन 2 आणि 2 अपॉन 2. या 2ला हे 2 गेले, या 2ला हे 2 गेले, ह्या 2ला पण 2 गेले, परंतु काही शिल्लक राहत नसेल तर 1 राहतो, हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल. मग आपलं इक्वेशन आलं x मायनस y इज इक्वल टू 1. याला फोर्थ नंबर दिला.
बघा आत्ता आपलं कुठलं काम झालं, ॲडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं. आता शेवटची स्टेप राहिली पुन्हा एकदा ॲडिशन. पण कोणाचं करायचं आहे मी सांगितलंय, प्लस केल्यानंतर एक इक्वेशन मिळेल तुम्हाला आणि मायनस केल्यानंतर एक इक्वेशन मिळेल तुम्हाला. या दोघांचं आपल्याला पुन्हा ॲडिशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गणित सुटतं. तर मी आशा करतो तुम्ही हे ॲडिशन तुम्ही कराल आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न कराल. खूप सोपं आहे, ट्रिक्स तर संपलेली आहे. तुम्ही ट्राय करा आणि मला उत्तर कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. बाळांनो, माझं नॉलेज आणि मी दिलेल्या ट्रिक्स तुम्हाला युजफुल बनतील हे आशा या ठिकाणी मी तुम्हाला चांगल्या रीतीने आणि सिंपल भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचं धन्यवाद.